मैत्रिणीवरून दोघात वाद, तरुणावर शस्त्राने वार करून केले जखमी, येरवडा पोलिसांनी काढली धिंड। येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनीच्या कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून या तरुण गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। जखमी तरुणावर सध्या येरवडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमी तरुणाचे नाव दीप्तिमान देवव्रत दत्ता वय 33 असं समोर आलं आहे, तर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे वय 25 असं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रिणीने त्याच्याशी मैत्री तोडून दीप्तिमान दत्ताशी जवळीक वाढवली होती। याच रागातून शिवलिंगने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झालं आहे। दीप्तिमान देवव्रत दत्ता हा आपल्या मैत्रिणीला घेण्यासाठी रामवाडी एअरपोर्ट रोडवरील कंपनीसमोर थांबलेला असताना शिवलिंग म्हात्रे तेथे आला आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात दीप्तिमान गंभीर जखमी झाला असून नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर येरवडा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना घटनास्थळी नेऊन क्राईम सीन क्रिएशन करण्यात आलं। त्यावेळी आरोपींची धिंड काढून परिसरातील लोकांसमोर गुडघ्यावर बसून चालायला लावण्यात आलं। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखेडे करत आहेत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।